उपसभापती नीलमताई गोरे या परवा छत्रपती संभाजीनगरला आल्या होत्या. तर आमची जवळपास 500 महिलांची मीटिंग होती. तर त्या मीटिंगमध्ये सुद्धा ताईंनी सुद्धा सगळ्या महिला आघाडीने आणि ताईंनी सुद्धा इतकी हळहळ व्यक्त केली का बा इतकी छोटीची मोकली म्हणजे विचार सुद्धा करू शकत नाही आपण. म्हणजे काय आता मला तर म्हणजे शब्द सुचत नाही. आता इथलं तुमच्यासोबत बोलणं झाल्यानंतर आमचे मध्यचे आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब यांनी आम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला जायचं. आमच्या महिला आघाडीच्या वतीनं आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा एक निवेदन देणार आहे. आम्ही तर म्हणजे मला जर तिथं तो दिसला तर आमचं म्हणजे असं म्हणजे रक्त सळसळ करू लागलं का असं वाटतं त्याला बाहेर ओढून त्यांनी जसं या छोट्या बाळासोबत केलं तसं म्हणजे त्याच्यासोबत करावं. म्हणजे असं सध्या आमचं म्हणजे सांगू शकत नाही. कारण त्या मुलीवर काय बितली असेल. कारण त्या छोट्या बाळाला खेळायचं तिचं वय, तिला चॉकलेटची लालच दाखवून त्यांनी त्या मुली बाळावर एवढं म्हणजे हे केलं, अत्याचार केले. बरं अत्याचार केले तर तिला परत तिचा चेहरा म्हणजे अक्षरशः मी ते फोटो बघितले तर दगडाने ठेसून त्या बाळाला एवढं म्हणजे हलाल करून मारलं. मला त्याला की म्हणजे शिवाय येऊ लागल्या त्याच्यासाठी त्याच्या म्हणजे तोंडामध्ये का त्याने म्हणजे तिथपर्यंत न थांबता त्या बाळाची एवढे हाल केले. तर मला असं वाटतं तिथं पोलीस स्टेशनला जाऊन तर तसे कृत्य आपण करा. कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही. कारण सरकार सुद्धा इतकं शांत बसलेलं आहे का आता ताईने आमच्या महिला आघाडीने सगळं सविस्तर सांगितलं. तर मी सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबाला विनंती करते का बाबा खरंच काहीतरी कायदा काढा. ठीक आहे थोडी मोठी 15-16 वर्षाची मुलगी आहे ती थोडी, पण हे इतकं छोटं बाळ 3 वर्षाचं. अहो माझी नात आहे स्वतः 3 वर्षाची. तिच्याकडे बघितलं तर मला अक्षरशः त्या मुलीचं म्हणजे हे तर का बाबा काय बितली असेल त्या बाळावर ते याची कल्पना सुद्धा करू शकत नाही आपण. कारण की त्यांचं बाळ काय ना आपलं बाळ काय. पण म्हणजे नराधामाला म्हणजे काहीच हे राहिलेलं नाही, कोणालाच म्हणजे धाक राहिलेलं नाही. ना पोलीस स्टेशनचा धाक राहिलेला का कशातच नाही. मी सुद्धा आता जाताना पोलीस स्टेशनला शिपाई साहेबांना इतकं बोलणार आहे मी की बाबा तुम्ही कसं म्हणजे त्याला सपोर्ट करू लागले, कसं ठेवलेलं आहे. तुम्ही ते आतापर्यंत त्याच्या कातडे काढले गेले पाहिजे होते अंगाचे. कळालं असतं त्याला की त्या बाळावर आपण कसा अत्याचार केला, कसं त्या बाळाचं काय वेदना झाल्या तशा त्या भाडव्याला वेदना व्हायला पाहिजे. तर मी तर म्हणजे मी आता तिथं गेले तर हे भेटायचं तर तुम्हाला आले, पण खास माझं पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांना मी इतक्या धमक्या देणार आहे. आणि आमच्या आमदार साहेबांनी सुद्धा सांगितलं तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन एकदम म्हणजे स्ट्रिक्टली बोला. काही लागलं तर आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आपण यांना सुद्धा आम्ही पत्र व्यवहार करणार आहे का बाबा ही स्ट्रिक्टली कारवाई व्हायला पाहिजे. एवढं बोलून आमच्या पूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य आम्ही निदेश मोर्चा काढणार आहे क्रांती चौकामध्ये. म्हणजे आमच्या जेवढ्या महिला आहे तेवढ्या आम्ही तिथं पूर्ण हे करून सरी पूर्ण आंदोलन करणार आहे का ह्या बाळाला न्याय भेटलाच पाहिजे. तर त्या संदर्भात पण आम्ही आलेलो आहे आणि आम्ही त्या मोर्चाचं पण खूप मोठं नियोजन केलेलं आहे. सगळ्यांना सांगू इच्छितो आम्ही छत्रपती संभाजीनगरून आलो. इथं आम्ही काही भाषणबाजी करायला आलो नाही. आमच्या मनात राग आहे. हा राग फक्त आमच्या मनात नाही की हा राग अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. म्हणजे 3 वर्षाच्या मुलीवर असं कोणी करू शकतं हे आजपर्यंत कोणी विचार नव्हता केला. म्हणजे आजपर्यंत आपण खूप घटना बघितल्या, पण ही घटना पुऱ्या महाराष्ट्राला हादरा लावणारी आहे. तर ही घटना घडली त्या आरोपीला फाशी व्हायलाच पाहिजे. आपण जी मागणी करतोय की त्याला आमच्या कब्जामध्ये द्या किंवा आपल्या याच्यामध्ये द्या, पण हे कायद्यामध्ये लिहिलेलं नाहीये. पण त्याला फाशी भेटली पाहिजे ही सर्व जाती सगळ्या धर्माची इच्छा आहे. आणि ही मुलगी आमच्या सोनार समाजाची असल्यामुळे आपला छत्रपती संभाजीनगर इथला जो सकल सोनार समाज आहे त्यांच्या वतीने येत्या 5 तारखेला मोठा भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या मोर्चामध्ये फक्त सकल सोनार समाजच नाही, सर्व इतर जाती जमाती सगळे या मोर्चामध्ये सहभाग होणार आहे. आणि आम्ही जे सत्ताधारी आमदार असो विरोधक आमदार असो सगळ्यांना सांगितलंय की हा मुद्दा राजकारणी मुद्दा नाहीये. तर सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हा आणि या आरोपीला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे ही आमची सगळ्यांची मागणी आहे. आणि आज मला परत आमदारांचं नाव घेऊन मला की कोणाचं हे द्यायचं नाही की यांच्यामुळे आम्ही आलोय.
ही आमची भावना आहे. आम्ही त्यांना सांगून आलोय, आम्ही सत्ताधारी पक्षातले पदाधिकारी आहोत, पण पक्ष राजकारण ते सगळं बाजूला आहे. ते सगळं सोडून आम्ही इथं आलेलो आहे. संभाजीनगरहून जेव्हा या चिमुकलीचं आम्हाला संभाजीनगर माहिती झालं तर सर्व महिला आघाडी आणि आमच्या संभाजीनगरचे सर्व नागरिक हळहळ करू लागले की आता हे गाव आणि त्या जर नराधमाला जर ही फाशी तर आम्हाला नकोच आहे, आमच्या हातात त्याला द्यायला पाहिजे. जनताच्या हातात जसं त्यांना चिमुकलीवर कृती केलं तसं त्याचं बी व्हायला पाहिजे. आणि जर ही सरकार अशी आहे की नाही आम्ही सगळं न्याय देतो, आम्ही असं करतोय, मग फडणवीस साहेब काय करताय? अशा एवढेले चिमुकलीवर एवढा अन्याय होतोय तर मग हे काय करताय? ही सरकार अशी नाही हे नाही करायला पाहिजे ना. त्यांना यायला पाहिजे, इथं भेट द्यायला पाहिजे फडणवीस साहेबांना. हां, आज गरीब कुटुंबावर एवढा अन्याय होतोय तर काय करताय ते? हां, नुसतं आता मी जरी बी पक्षाची आहे, जरी बी कोणची याची, पण त्यांचं जर सामाजिक दृष्टीनं बघितलं तर त्यांच्या हे काम काय आहे, अनेक ठिकाणी उद्घाटनला जाता, अनेक ठिकाणी कामं करायला जाता. मग इथं यायला काय झालं? त्यांना भेट द्यायला पाहिजे, त्यांना यायला पाहिजे. आणि नाही तर अशा नाराज आम्हाला पब्लिकच्या हातात द्या, आमच्या हातात द्या, आम्ही त्याला ठेसून मारतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.